नमस्कार, मी शुभांगी कुलकर्णी. शुभांगी रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण करणार आहोत पारंपरिक पदार्थ हुलग्याचं कढण किंवा हुलग्याचं माडगं. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हुलग्याचं माडगं करण्यासाठी आपण इथं अर्धी वाटी हुलगे घेतलेले आहेत. हे मीडियम फ्लेमवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. हे हुलग्याचं माडगं हिवाळ्यात अत्यंत उपयुक्त असतं आरोग्यासाठी. तसेच ह्याच्यामुळे आपल्याला झालेला सर्दी खोकला बरा होतो. तर आपले हे हुलगे आता भाजून झालेले आहेत. हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे हुलगे व्यवस्थित गार झाले की आपण मिक्सरला ह्याची बारीक पूड करून घेणार आहोत. तर आपण आता इथं गॅस लावून घेतलेला आहे. कढई तापत ठेवलेली आहे. 1 चमचाभर तेल घालून घेणार आहोत आपण. तेल तापलेलं आहे. आता आपण चिमूटभर जिरे घालून घेणार आहोत. 1 छोटा चमचा हिंग घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालायची. हे छान परतून झालं की त्यात आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या आणि लसूण असं मिश्रण मी मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. 1-2 मिनिटं परतून घ्यायचं त्याला आणि मग त्यात आपण पाणी घालून घेणार आहोत. आता ह्यात आपल्याला थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडासा गूळ घालायचा. गूळ 5 मिनिटांनी मी उकळी आल्यानंतर घालणार आहे. तर ह्यात आपण आता ह्याला पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता आपण चवीनुसार थोडा गूळ घालून घेणार आहोत. आता गूळ विरघळला की आपण त्यात हुलग्याचं पीठ घालणार आहोत. आता आपण ह्यात थोडंसं हुलग्याचं पीठ घालून घेणार आहोत. फक्त ह्यात गाठी होऊन द्यायचं नाही आहेत. पीठ घालताना व्यवस्थित घालून घ्यायचं. साधारण थोडं सूप जे आपण करतो ना, टोमॅटो सूप वगैरे, इतकं घट्ट नाही, साधारण थोडं पातळच ठेवायचं म्हणजे प्यायला छान लागतं. आणि हे छान दाटसर होईपर्यंत जरा शिजून द्यायचं. 5-10 मिनिटं ह्याला व्यवस्थित शिजून देणार आहोत. आता हे शिजून व्यवस्थित तयार झालेलं आहे. आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. आणि ह्याला बघा, उलट किती छान अशी चकाकी पण आलेली आहे. एकदम सुंदर दिसत आहे हे. आता मी हे काय तर आता आपलं हे हुलग्याचं माडगं तयार झालेलं आहे. मी एकदा टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते कशी झाली रेसिपी. मस्त अफलातून एकदम सुरेख असं झालेलं आहे आपलं हुलग्याचं माडगं. तर ही रेसिपी तुम्ही तयार करा आणि मला कळवा नक्की कशी झाली ते. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.